नमस्कार मंडळी. वटपौर्णिमेच्या पवित्र पर्वाला सर्व सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि कुटुंबाच्या मंगल्यासाठी श्रद्धेने व्रत करतात. वटवृक्षाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. या दिवशी माता सावित्रीने आपल्या अखंड पतिव्रतेच्या शक्तीने यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणूनच आजही अनेक महिला मनापासून वटपौर्णिमेचे व्रत करतात. पण अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, मासिक पाळी सुरू असेल तर वटपौर्णिमेचे व्रत करता येते का? गरोदरपणात वटपौर्णिमा कशी करावी, उपवास कसा करावा, पूजा कशी करावी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची माहिती घेणार आहोत. मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही व्रत हे श्रद्धेने केले जाते. देवभक्ती पाहतो. शरीराला त्रास देणे हा व्रताचा उद्देश नाही. आपले आरोग्य, आपली शारीरिक क्षमता आणि मनाची श्रद्धा यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. जर एखाद्या महिलेला मासिक पाळी आली असेल तर अनेक ठिकाणी त्या काळात वडाच्या झाडाला स्पर्श करणे, झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे टाळण्याची परंपरा आहे. अशा वेळी मनात अपराधी भावना ठेवण्याची गरज नाही. तुम्ही घरातूनच वटवृक्षाला नमस्कार करू शकता. मनापासून सावित्री मातेचे आणि परमेश्वराचे स्मरण करू शकता. जर तुम्हाला उपवास करण्याची इच्छा असेल आणि शरीर साथ देत असेल तर उपवास केला तरी चालेल. पण जर अशक्तपणा, त्रास किंवा थकवा जाणवत असेल तर उपवास न करता देवाचे नामस्मरणही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही पूजेचे साहित्य दुसऱ्या सुवासिनी महिलेच्या हाताने वडाला अर्पण करू शकता, कारण खरी पूजा ही मनातील श्रद्धेची असते. आई होण्याचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय सुंदर आणि नाजूक काळ असतो. या काळात स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हेच सर्वात मोठे व्रत आहे. गरोदर महिलांनी निर्जळी उपवास किंवा खूप वेळ उपाशी राहणे टाळावे. वेळोवेळी फळे, दूध, पाणी आणि हलका आहार घेणे आवश्यक असते. तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही साध्या पद्धतीने पूजा करू शकता. वडाला नमस्कार करणे, फुले अर्पण करणे, अगरबत्ती लावणे आणि देवाचे स्मरण करणे हेही भक्तीचेच रूप आहे. गरोदरपणात जास्त वेळ उभे राहणे किंवा जास्त प्रदक्षिणा घालणे टाळावे, कारण देवाला आपल्या भक्ताला होणारा त्रास नको असतो. देवाला भक्ती आणि प्रेम हवे असते. आता पाहूया वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य. यासाठी आपल्याला लागते हळद, कुंकू, अक्षता, फुले, दिवा, अगरबत्ती, कापूर. वडाला बांधण्यासाठी सुताचा धागा, सौभाग्याचे प्रतीक म्हणून बांगड्या, मंगळसूत्राचे मणी किंवा सौभाग्य वस्तू. नैवेद्यासाठी फळे, पुरणपोळी किंवा गोड पदार्थ. ओटी भरण्यासाठी नारळ, तांदूळ आणि खड हे सर्व साहित्य श्रद्धेने अर्पण करतात. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. मनात आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम नमस्कार करावा. हळद कुंकू वाहावे, फुले अर्पण करावीत. परंपरेनुसार वडाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या जातात. यानंतर ओटी भरली जाते, नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि शेवटी सुवासिनी महिलांना वाण देऊन आशीर्वाद घेतले जातात. मैत्रिणींनो, व्रताचा खरा अर्थ फक्त नियम पाळणे नाही. व्रत म्हणजे मन शुद्ध ठेवणे, प्रेमाने प्रार्थना करणे आणि सकारात्मक विचार करणे. मासिक पाळी असो, गरोदरपणा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, जर परिस्थितीमुळे पूर्ण विधी करता आला नाही तरी निराश होऊ नका. एक छोटासा दिवा लावून 2 मिनिटे शांत बसून देवाचे नाव घेतले तरी ती भक्ती स्वीकारली जाते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, स्त्रीची श्रद्धा, तिचे प्रेम आणि तिची प्रार्थना हीच तिची खरी शक्ती आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या
या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.